अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी त्या आरोपीविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना दिनांक 5 डिसेंबर रोजी उघडकीस आली. मुलगी पळून गेल्याचे तिच्या आईवडिलांच्या निदर्शनात आले. त्यावरून सदर मुलीच्या आईने वडकी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली. यावरून वडकी पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत दिनांक 6 डिसेंबर रोजी 5:30 वाजता त्या मुलीला ताब्यात घेतले व या घटनेतील आरोपी नरेश नामदेव पायगन वय 22 वर्ष हा फरार असून त्याच्या विरुद्ध वडकी पोलिसात BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात PSI प्रकाश देशमुख हे करीत असल्याची माहिती आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळला पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.